ताबडतोब बसा. बहा. काय नाव आहे? सुजाता शंकर आसोटा. जन्मतारीख? 23/10/1990. इथं काय लिहिलंय? तुम्ही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे सदस्य आहे. मग काय करते फाउंडेशन? सर ते दिव्यांगासाठी रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाचा कार्य करते. त्याच्यामध्ये लीडर आणि गायडर म्हणून काम करते. आवडता रंग पिवळा लिहिला आहे, काय कारण? तुला पण आवडतं. काय एक कारण असेल ना, मला आवडते. पिवळाच काय लिहिला? हे भिंत पिवळ्या रंगाची आहे का? पिवळ्या रंगाची दिसते. सर याच्यामध्ये लाईट जर आपण म्हटलं ना, तो डिस्ट्रॅक्ट होऊन त्याचं जी लाईटची वेवलेंथ आहे ते तो ऑब्झर्व करून घेतो. म्हणून पिवळा दिसतो. नाही माझा शर्ट पोपटी रंगाचा आहे का? पोपटी दिसते. त्याला वेवलेंथ असते त्याची. पांढरा आहे. काय शॉर्ट हँड कशासाठी उपयोगी आहे? सर शॉर्ट हँड हे कोर्टमध्ये यूज होते किंवा अदर डिपार्टमेंटमध्ये आपण जे राईट करतो याच्यामध्ये म्हणजे टाईमाची वेळेची बचत होते. त्यासाठी शॉर्ट हँडचा उपयोग होतो. दैनंदिन आयुष्यात सर्वात जास्त शॉर्ट हँड कुठं वापरलं चाललं असं वाटतं तुम्हाला? सर कोर्टमध्ये जास्त यूज होतो त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त ऑफिसच्या बाहेर नंतर ऑफिसच्या बाहेर तर यूज नाही याच्यामध्ये कॉलेजमध्ये किंवा याच्यामध्ये लेटर वगैरे लिहायसाठी. लेटर तर काय 4 लाईनचंच असते. मी दैनंदिन आयुष्यात तुम्हाला काय वाटतं की शॉर्ट हँडचा वापर सर्वात जास्त कुठं सुरू आहे? दैनंदिन आयुष्यामध्ये बरं. आता व्हॉइस टायपिंग आलं. व्हॉइस टायपिंग आलेलं आहे. मोबाईलवर टाईप करू शकतो. आपण बोललो की टाईप होते आलेलं आहे ना. मग त्याचा यात काय फरक राहील? आता जर तुम्ही कोर्टात आहे, जज बोलत आहे, तुम्ही त्याला आपलं हे असं लावून दिलं व्हॉइस टायपिंग, ते तर होऊन जाईल ना. शॉर्ट हँडची गरज काय आहे? सर हे आपण जर व्हॉइस टायपिंग जर केला तर याची गोपनीयता राहत नाही. ते फॉरवर्ड होऊ शकते वगैरे. त्यासाठी एक पर्टिक्युलर स्टेनोग्राफर पर्टिक्युलर टाईप करू शकतो. व्हॉइस टायपिंग केलं. कोर्टाचा चेक फोन आहे ज्याच्यात कोणतेच नंबर सेव्ह करता येत नाही. व्हॉइस टायपिंग केलं तर म्हणून गेलं टायपिस्टकडे, तो प्रिंट काढेल. तुमची काय गरज आहे? असं करू शकत नाही. तुम्ही कसं ठरवणार? असं करू शकत नाही. मी जज आहे, मला असंच करायचं आहे. आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे सांगा? आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे? बरं. अकोला जिल्ह्याविषयीच्या 3 बाबी सांगा. एक ऐतिहासिक, एक धार्मिक आणि एज्युकेशनल. अकोल्यामध्ये एक राधाकृष्ण मंदिर आहे. त्याच्यानंतर अकोले सिंह राजाचा असदगड किल्ला आहे आणि त्याच्यानंतर महालचा डॅम आहे. एक महत्त्वाचं एज्युकेशनल नाही सांगितली तुम्ही. एज्युकेशनलमध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ. या धोनी आहे आवडता खेळाडू. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची जबाबदारी सोपपणे पार पाडतो आणि त्याला डिसिजन खूप सोपपणे घेता येतो. त्याचं डिसिजन चांगल्या पद्धतीने होतो. तुम्ही कसं पद्धतीने डिसिजन घेणार? A + B चा होल क्यूब, याचं स्पष्टीकरण कसं आहे? A² + AB + B². पुन्हा आहे का? A + B चा क्यूब स्क्वेअरने म्हटलं 2AB. आवडता विषय गणित लिहिला आहे. काय आवडते मग गणित? MSc मॅथमॅटिक्स म्हणून लिहिलं. गणित काय आवडतं? मला स्टार्टिंगमध्ये कॅल्क्युलेशन वगैरे आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने होतं किंवा माझं ऐकून खूप चांगलं मला विषय आहे. LCM आणि GCD दोन कॉम्पोनंट मिळतात हे माहिती आहे ना? बाजार आणला, बाजार घेऊन आलो, याचे कसे वापरणार?
LCM म्हणजे लोअर कॉमन. बाजारातून वस्तू आणल्या, आता त्याचा उपयोग कसा करावा? गणित आपल्या रोजच्या आयुष्याशी संबंधित आहे ना. हं? बरं, ठीक आहे. मग तुम्ही MSc मॅथ आहे, बरोबर आहे? हं? मग त्रिकोणमितीचा उपयोग कुठे कुठे होते? कारण आपण म्हणतो ना, सोशल मीडियावर फार जोक्स येत असतात की याचा कधीच आयुष्यात उपयोग होत नाही. गणिताचा आयुष्यात कुठं कुठं उपयोग होतो ते सांगा. गणिताचा जर डेली यूजमध्ये यूज होत नाही, होत नाही म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे करायला की काय काही घर बांधलं, गणित नसतं तर बांधलं आलं असतं. तर बघ, गणित नसतं हे मॅचिंग झाले असते काय, भिंती एका उंचीचे आले असते काय? रस्त्यापासून झाडं किती अंतरावर ठेवायची? त्रिकोणमिती जर शिकलो नसतो आपण, जमलं असतं का? आणखी काय उपयोग आहे गणिताचे? ठीक आहे. तुमच्या आईचं नाव काय? काय करतात ते? तुम्ही महिला आहात, बाकी तुमच्या कॉम्पिटिशनला पुरुष आहेत. आम्ही तुमची निवड का करावी? माझ्यामध्ये म्हणजे स्टेनोग्राफरला असा करायचं त्या क्वालिटी आहे. तुमचे 3 गुण सांगा. सर एक सकारात्मक विचार करते मी, प्रामाणिकपणे माझं काम करते आणि माझं कामाशी बरोबर आहे. सकारात्मक विचाराचं तुमचं आयुष्यातलं एखादं उदाहरण सांगा. सर म्हणजे एखादं काम जे असतं ते करायचं असलं किंवा कधी भीती वाटते किंवा ते होत नाही असं वाटते, पण माझ्याशी असं काहीच होत नाही. ते नेहमीच मी असं पॉझिटिव्हली घेते की माझ्याकडे हे काम होते. शेवट आता एक शेवटचा प्रश्न आहे. तुमचं शिक्षण मॅथमॅटिक्स मध्ये झालं आणि तुम्ही स्टेनोग्राफर या पदासाठी इथे इंटरव्ह्यूला बसलेला, याची सांगड कशी घालाल ते सांगा. स्टेनोग्राफर तर तुम्ही आहात, तुमचं मॅथमॅटिक्स मध्ये एज्युकेशन झालेलं आहे, दोघांची सांगड तुम्ही कशी घालाल? सर एक मी मॅथमॅटिक्स म्हणजे टाइमचा वेळेचं भान असते मला, त्याच्यामुळे मी टाइम मॅनेजमेंट करू शकते. मग त्याच्यामुळे ते टाइमचं कॅल्क्युलेशन करणं मला जमते. तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या जिल्ह्यासाठी आहे? वर्धा. वर्धा जिल्ह्यातल्या 3 गोष्टी सांगा. सर वर्धामध्ये महात्मा गांधींचं सेवाग्राम आश्रम आहे, त्याच्यानंतर पवनधाम आश्रम सर विनोबा भावे यांचं आहे, त्याच्यानंतर अस्पृश्यांसाठी खुलं केलेलं लक्ष्मीनारायण मंदिर आहे. कोण केलं होतं तुला? सर ते महात्मा गांधी यांनी केलं होतं. बस चल, कट करा.